मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये विमल मावशी या शुद्धीवर येतात. तर तेवढं तिथे अधिराज विमल मावशीला पाणी देतो. तर विमल मावशी हा अधिराजच्या हातचं पाणी पित नाहीत आणि ग्लास फेकून देतात. हे बघून अधिराजला खूप मोठा धक्का बसतो आणि विमल मावशी हा अधिराजला म्हणत असतात की अधिराज, नित्या मॅडमने जे केलं ते त्याचं कौतुक तर आहेच, मला त्यांचे आभार तर आहेच, पण जे काही या पाहुणीने तुझ्यासाठी केलं त्याचं काय? तर विमल मावशी हे खूप सारं अधिराजला बोलत असतात आणि विमल मावशी म्हणत असतात आमच्या दोघांच्यामध्ये कुणीही बोलायचं नाही. तर हे बघून सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. तर विमल मावशी म्हणत असतात अधिराज, तुला जर माझी अट मान्य नसेल तर या घरातून निघून जा. तू नित्या मॅडमला विसरून जायचं नाही तर या घरातून निघून जायचं असं म्हणत असतात. तर अधिराज मात्र गप्पच राहतो. अधिराज काहीही बोलत नाही. तर विमल मावशी म्हणत असतात मला तुझं उत्तर कळालं, निघ या घरातून असं म्हणतच अधिराजला विमल मावशी ह्या घरातून बाहेर काढून देतात आणि दरवाजा त्याच्या तोंडावरती बंद करतात. तर अधिराज मात्र घरातून मुकाट्याने निघून जातो आणि अधिराजला खूप रडू येतो आणि तो खूपच रडत असतो. तर अधिराज हा जंगलाने चालत असतो. तर अधिराजला नित्यासोबतचे क्षण आठवतात आणि त्याच्या आईने त्याला म्हणजेच विमल मावशीने त्याला घराबाहेर काढले हे सर्व काही आठवत असते. एका कोडाला पाठ देऊन बसतो आणि खूपच रडत असतो. तेवढ्यातच तिथे नित्या येते आणि नित्या म्हणत असते काय झालं अधिराज? तर अधिराज म्हणत असतो तू कायम माझ्यासोबत असशील ना असं म्हणत असते. तर नित्या म्हणत असते हो, मी कायमच तुझ्यासोबत आहे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणतच नित्या अधिराजला वचन देत असते. तर हे बघून अधिराज मात्र खूपच खुश होतो. तर इकडे शालिनी ही नित्याला भेटण्यासाठी आमगावला जायला निघत असते. तर शालिनी ही नित्याला भेटण्यासाठी निघालेली असते. तर इकडे नित्या आणि अधिराज हे दोघेजणही रेस्ट हाऊसवर असतात. तर नित्या रडतच म्हणत असते माझ्या मॉमने माझ्यावर खूप दबाव टाकला आणि म्हणत आहे की तुझी जमीन घेण्यासाठी. तर असं म्हणतच नित्याही खूप रडत असते. तर अधिराजला ते बघवत नाही. तर अधिराज नित्याला त्याची जमीन देऊन टाकतो आणि पेपरवर साईन करतो. पण नित्या मात्र खूपच रडत असते. हा सर्व काही नित्याचा डाव असेल की खरंच अधिराजवर प्रेम करते नित्या, हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नित्या, अधिराज आणि शालिनीची भेट होणार हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा.